पाऊस पडायला सुरुवात झाली. पाहू शकताय पुण्याचा पाऊसच असा आहे की झोपेसारखा आहे. पुण्यातले लोक कसे दुपारी झोपतात तसं हा पाऊस पण त्यांच्या झोपेच्याच वेळेला येतोय. इकडे आहे ना हे नेट लावलेली आहे पोरांना, छोट्या पोरांना क्रिकेट खेळायसाठी. काहींचे कपडे वाळते, काहींच्या कपड्याचा ढिगल घातलेला, कपडे इथं ढिगल घातलेला. किती एक पाऊस येतो, कपडे वाळत नाही, काही नाही काही नाही, सगळं पाणीच पाणी करून गेला. असा आहे हा पुण्याचा पाऊस. जर आला का दिवसभर कपडे वाळत नाही, छोट्याले घरं, कुठं कपडे टाकावात हा प्रश्न उभा राहतो. अवघड आहे. जिथं पडायचं आहे तिथं पडत नाही. पकड्याची गरज आहे तर गावाकडे पडत नाही, आणि इथं गरज नाही तर इथं किती कप पडतो. लोकांना घराच्या बाहेर निघून नाही देत. आता मागं पण लोकांना 8 दिवस घराच्या बाहेर नाही निघून दिलं, आणि आता पण चालू झाला आहे. पहा किती पाऊस येतो. आणि गावाकडे पेरण्या वगैरे झाल्या तर तिकडं पाऊस येत नाही आहे. बघा पाऊस पडल्यावर पुण्याचं वातावरण कसं होतं आहे. गावाकडे कसं हिरवं हिरवं गार होतं, तसं सिटीमध्ये नाही. इथं फक्त ओल्लं ओल्लं होतं आणि टेरेसवरून पाणी पडून जातं. असं काहीच आहे बघा, पाऊस दिसतच नाही. गावाकडं कसं मातीचा सुगंध येतं. पण ह्या सिटीत काय आहे, पोट भरायचं म्हणून सिटीत यायचं नाही तर खरं सुख, खरा आनंद तर खेड्यातच आहे. आता कितीक वेळ येतो असा थोडा थोडा, काय म्हटलं तरी सुरू राहील, दिवसभर म्हटलं तरी चालू राहील. पहा इथं दिसतोय. इथं टेरेसवर सुद्धा लोकांनी फरशी बसवली. आपल्या खेडेगावात बाया सारून घेतात हातानं. असं ज्याची त्याची हे पडतोयच अजून पाऊस. उंचच उंच बिल्डिंग. हा आहे की आता एवढे कपडे कसे वाळणार. तिथे हे झाड वगैरे लावलेले, कधी उघडतोय माहित नाही. आता मी तर वरच थांबलेले, परत 4थ्या मजल्यावरून खाली जायचं, परत यायचं, कंटाळ येऊन जातो. मागं पण 8 दिवस पाऊस होता ना, इथंच बसायचे मी. थोडंसं पत्र्याचं केलेलं आहे इथं. पाऊस लागतो पण तरी थांबायचं. मग परत पाऊस उघडल्यानंतर कपडे घेऊन वरती यायचं, ते कंटाळ येऊन जातो. म्हणून इथं जरा वेळ थांबलं का पाऊस गेला का इथं दोऱ्यावर टाकायचे आणि कपडे सुकून खाली घेऊन जायचं. तर असंच करावं लागत आहे. तेव्हा कुठे कपडे सुकते, नाही तर घरात कपडे सुकायला घातले का दिवसभर त्या असे लोंबत येत खाली, येता जाता सगळे डोक्याला लागते. म्हणून असं काहीतरी जुगाड करायचं. आता इथं थांबून कधी उघडतं याचीच वाट बघते. असं पण मला असं वाटतं जिथं गरज आहे तिथं जर पडलं ना तर शेतकरी आनंदित होतो. इथं लोक काही परेशानच होते, घराच्या बाहेर निघता नाहीत, काय नाही. आता पेरणी वगैरे झाली तर तिथं खरं गरज आहे. बीड जिल्ह्यात तर बिलकुल जास्त पाऊस पण नाही आहे. इकडंच पुण्या साईडला पाऊस पडतोय. आता आम्ही 2-3 8 दिवसापूर्वी सुरतला तिकडे गेलो ना, तर तिकडं पण जास्त पाऊस नाही. आपल्याला मागं 8 दिवस होता ना, तोच पाऊस त्यांना पण 8 दिवस होता. बाकी तर पाऊस नाही आहे सुरतला. त्यानंतर गुजरात, वडोदरा तिकडं पण पाऊस नाही आहे. मागं आपल्याकडं दिंडीच्या पालखीच्या वेळेस जवळजवळ 6-7 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता. तोच पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. बाकी तर कुठेच पाऊस नाही. मागचा काय नाही, कुठं कुठं आहे, पण पुण्यात तर आहे पाऊस. तो पण एवढा जास्त नाही. आत्ता 12 नंतर पाऊस आलेला. आता ह्यो किती वेळ राहतोय, थोडा वेळ कधी कधी पडतो आणि बंद होतो. तर चला पावसाचा आनंद घ्या. कसे वाटतात माझे व्हिडिओ मला नक्कीच सांगा. काही चुकत असले तर माफ करा. भेटूया आणखीन एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. उघडला आणि आता ऊन पण पडायला लागलं थोडं थोडं. रोजचा असंच करतोय हा पाऊस. आता परत लोक कपडे वरती टाकणार, परत थोड्या वेळाने पाऊस येणार. आता बऱ्यापैकी उघडला, तिथं तर वाळलंय पण पुढं.